नमस्कार, मी भावना धांडे, वास्तुआचार्य ॲज अ वास्तू कन्सल्टंट. आज मी जो विषय घेतला आहे तो आपण वीकली जे डे असतात त्यांच्यापासून आपण प्लॅनेटचं कशा प्रकारे व्हायब्रेशन घ्यायचं, आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे डेचे जे प्लॅनेट्स असतात त्यांचे व्हायब्रेशन कसे आपल्या आयुष्यामध्ये घ्यायचे ते मी सांगते. सोमवार हा सोमशी म्हणजे चंद्राशी रिलेट करतो. मग चंद्राचा कलर कोणता असतो? व्हाईट कलर. मग व्हाईट कलरची वस्तू आपल्याजवळ ठेवायची सोमवारला. मग तो रुमाल स्वरूपात पण तुम्ही यूज करू शकता. दुसरं, मंगळवार. मंगळवार हा मंगळ या प्लॅनेटशी रूल करतो. मग मंगळाचा काय कलर आहे? रेड कलर आहे. मग तुम्ही रेड कलरचा रुमाल आपल्याजवळ ठेवू शकता. बुधवार. बुधवार हा बुध ग्रहाशी रिलेट करतो. मग बुधवार हा बुध ग्रहाशी रिलेट करतो त्यावेळेस बुधाचा कलर कोणता आहे? ग्रीन आहे, म्हणजेच हिरवा. मग हिरव्या कलरचा रुमाल किंवा हिरव्या कलरची कोणती पण वस्तू तुम्ही ठेवू शकता. गुरुवार येतो. गुरुवार हा गुरु ग्रहाशी रिलेट करतो. मग तुम्ही काय करायचं? गुरुवारला येलो कलरचा रुमाल यूज करायचा. शुक्रवार शुक्र ग्रहाशी रिलेट करतो. मग शुक्र हा व्हाईट कलर असतो. मग त्याला त्या दिवशी आपण व्हाईट कलरचा रुमाल यूज करायचा. शनिवार हा शनी ग्रहाशी रूल करतो आणि शनीचा कलर असतो ब्ल्यू. मग ब्ल्यू कलरचा रुमाल तुम्ही यूज करा. रविवार हा सूर्यग्रहाशी रूल करतो. मग सूर्यापासून निघणारी किरणं ही व्हाईट, गोल्डन, येलो आणि ऑरेंज कलरची असतात. त्या चारपैकी तुम्ही कोणता पण एक कलर तुम्ही यूज करू शकता. आता तुम्ही म्हणाल की रुमाल तर एवढ्या प्रकारची मिळत नाही, मग काय करायचं? मग काय करायचं? 7 दिवसाच्या 7 कागदांचे तुकडे कापून ठेवायचे एवढ्या. आणि तुम्ही प्रत्येक दिवसाला प्लेन कागदाच्या तुकड्यांवर छोट्या तांदूळ घ्यायचं आणि ते कलर करायचे. जर रुमाल मिळत नसेल तर तांदूळ घ्यायचे आणि त्याला कलर करायचे. तांदूळ व्हाईट असतात त्या दिवशी तुम्ही सोमवारला आणि शुक्रवारला यूज करू शकता. मंगळवारला यूज करायचं आहे तर थोडे तांदळांना आपण रेड कलरनी कलर करायचं आहे. ती रेड होतात आणि मग त्याची पुडी बांधायची आणि ती तुम्ही आपल्या खिशामध्ये ठेवू शकता किंवा आपल्या पर्समध्ये पण ठेवू शकता. तसंच बुधवारला करायचं की एखाद्या तांदळाला ग्रीन कलर करायचा आणि तिची पुडी बांधायची आहे. येलो कलर पण करून ती गुरुवारी यूज करू शकता. ब्ल्यू कलर थोडा टाकून तुम्ही शनिवारला ते यूज करू शकता. आणि त्या पुढे अशा वेगळ्या बाजूला ठेवायच्या आणि त्याच्यावर कलर्स लिहून ठेवायचे की आज हा ब्ल्यू कलर आहे, आज हा येलो कलर आहे. आणि त्यावेळेस ती आपण पुढे यूज करायची असते. जर त्यावेळेस तुम्हाला रुमाल जर आणायचे मिळाला नाही तर, कारण की ब्ल्यू कलर, येलो कलरचे रुमाल्स अवेलेबल नसतात प्लेनवाले, मग त्यावेळेस हा तोडगा खूप चांगला असतो की तुम्ही आपल्याजवळ ते काहीतरी कलरचं आपल्याजवळ ठेवताय की ज्यामुळे तुम्हाला त्या ग्रहाची व्हायब्रेशन मिळेल. एक्झामला जाताना पण तुम्ही प्रत्येक दिवसाचा एक ज्याला आपण म्हणतो की एक रुमाल त्या कलरचा तुम्ही आपल्याजवळ ठेवू शकता. किंवा क्राफ्ट पेपर असेल, क्राफ्ट पेपर पण तुम्ही आपल्याजवळ ठेवू शकता त्या कलरचे. जर तांदूळ जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर क्राफ्ट पेपर असतात त्या कलरचे पेपर घडी करून तुम्ही आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये त्या दिवशी घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही त्या दिवसाला त्या ग्रहाचा व्हायब्रेशन आपल्या स्वतःला यूज करू शकता की व्हायब्रेशन तुम्ही घेऊ शकता. जो कोणी पण माझा हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. हा व्हिडिओ नुसता स्वतःपुरती न ठेवता इतरांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टींचं नॉलेज मिळेल. धन्यवाद.